विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबद्दल मोठा निकाल दिला। या निकालावर राजकीय प्रतिक्रिया तर अनेक आल्या, पण सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे त्या निकालाचं कायदेशीर विश्लेषण। त्यासाठी आम्ही राज्याचे महाधिवक्ते आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉक्टर श्रीहरी अणे यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधला। अध्यक्षांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या चौकटीचा होता असं मत डॉक्टर अणे यांनी व्यक्त केलं। राजकीय पक्षांना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना तंतोतंत कायदा पाळण्याची सवय नसते, मात्र जेव्हा वाद होतो तेव्हा मग त्याचे परिणाम भोगावे लागतात असं महत्त्वाचं निरीक्षण देखील अणे यांनी नोंदवलं। तसंच दोन्ही गटांना एकमेकांचे व्हीप पाळण्याची गरज नाही, त्यांनी आपापले व्हीप पाळावेत असं मत देखील अणे यांनी व्यक्त केलं। डॉक्टर श्रीहरी अणे यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं, पाहूया। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिलेला आहे। निकाल काय आहे तो सर्वांसमोर आहे। या निकालाचं कायदेशीर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि घटनेचे अभ्यासक श्रीहरी अणे आहेत। सर, हा निकाल आपण सगळ्यांनी पाहिला। खरं तर निकाल काही लागणार होता, त्याला सर्वोच्च न्यायालयात कुठलाही पक्ष जाणार हे काळ्या दगडावरची रेघ होती। भलेही अध्यक्षांनी कुठल्याही गटाच्या आमदाराला अपात्र केलेलं नसलं तरी निकाल कुठेतरी शिंदेंच्या बाजूने जातोय। या निकालाला कायद्याचे अभ्यासक म्हणून कसं बघतात? निकाल शिंदेंच्या दिशेने गेला हे खरं आहे, म्हणजे याच्याबद्दल काही वाद नाही। पण शिंदेंच्या दिशेने शिवसेना पक्ष कुठला ह्या मुद्द्यावर ठरवताना तो जो शिंदेंच्याकडे आहे तो खरा शिवसेना पक्ष आहे असा निकाल गेलेला आहे। इतर बाबतीत डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत, व्हिपच्या बाबतीत याचा काही त्याच्यावर इफेक्ट होत नाही। ते दोन भिन्न गोष्टी आहेत। त्या शिंदेंच्या बाजूने निकाल जाण्याचं एक प्रमुख कारण, जे कायद्याचा अभ्यासक म्हणून मी आपल्या पुढे मांडू इच्छितो, याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना हा मुद्दा तुम्ही डिसाईड करा असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते। विच इज द रियल शिवसेना पार्टी? खरं म्हणजे ह्या आमदारांनी व्हिप व्हायलेट केला का त्या आमदारांनी व्हिप ऐकला नाही का, किंवा ह्यांनी पक्ष सोडला का त्यांनी पक्ष सोडला, ह्या मुद्द्यांना ठरवताना शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवायची काही गरज नव्हती। पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही, जोपर्यंत तुम्ही ते ठरवत नाही तोपर्यंत कोणाचा व्हिप बरोबर आहे ते ठरवता येणार नाही, तोपर्यंत कोण लीडर आहे हे ठरवता येणार नाही, म्हणून ते सगळं ठरवा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। मला विचारलं तर ह्या कॉन्ट्रोवर्सी करता ते ठरवायची काही गरज नव्हती। पण तथापि सुप्रीम कोर्टने ते म्हटलं आणि स्पीकर सुप्रीम कोर्टाच्या शब्दाच्या पलीकडे जाणं शक्य नव्हतं। ऑल्दो इन माय ओन लेवल as an advisor to the speaker, I had said that he need not listen to any of this and he could decide on his own. तरी देखील स्पीकरनी अत्यंत मोठा संयम दाखवला। सुप्रीम कोर्टाच्या भाष्याला बगल न देता त्या मुद्द्यांवर विचार करून मी निर्णय देईन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निकाल द्यायला सुरुवात केली। त्यामुळे त्यांनी हे बंधनकारक समजलं की कोणता पक्ष हा शिवसेना आहे आणि तो कोणाच्या हाती आहे हे मला ठरवावं लागतं। हे ठरवत असताना उत्तर जे आलं ते उत्तर 3 निकष सुप्रीम कोर्टाने घालून दिले होते, ते प्लस एव्हिडन्स जो त्यांच्या पुढे आला, साक्ष पुरावे जे त्यांच्यासमोर आले, या बेसिसवर आलेलं उत्तर होतं की हे ठाकरे गटांचं बहुमत नाही आहे, आता ते शिफ्ट झालेलं आहे आणि ते आहे एकनाथ शिंदेजींच्या जवळ। त्याच्यामुळे त्यांची शिवसेना, जी खरी शिवसेना आहे ती त्यांची आहे असं इक्वेशन त्यांनी ॲक्सेप्ट केलं। सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विपर्यास केला गेलाय किंवा त्यांनी जे म्हटलं होतं त्याच्या पूर्णपणे उलट निकाल दिलाय असं आता ठाकरे गटाचे नेते आरोप करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं ते म्हणतात। तर या त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य तुम्हाला आढळतं? हे संपूर्णतः अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही। याच्यामध्ये इन बॅलन्स पाहिलं तर काही काही मुद्दे असे
दिसतात आपल्या डोळ्याला, ज्याच्यामध्ये विपरीत घडलं असं वाटण्याची शक्यता असते. पण जेव्हा आपण ते नीट एक्झॅमिन करतो तेव्हा त्याच्यामधून निर्माण होणारं जे दृश्य आहे ते असं आहे. उदाहरणाने दाखवतो तुम्हाला, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिली गोष्ट तर ते म्हणाले होते की तुम्ही हे ठरवा, सुप्रीम कोर्टाने जे 3 निकष घालून दिलेत, की पक्षाच्या घटनेमध्ये पक्षाची कार्यपद्धत काय आहे त्याच्यावरून जे काही घडलं ते योग्य घडलं का नाही घडलं. दुसरं म्हणजे पक्षश्रेष्ठींबद्दल बोलताना ॲक्च्युअल पार्टी हायरार्कीमध्ये किंवा जी पदं आहेत त्या पदांच्या रांगेमध्ये अधिकार कोणाकडे, कुठे मर्यादा आहे, कुठे काय आहे, ह्याचं लक्षात घेऊन जे काही घडलं त्याचा व्ह्यू घ्या, हे ठरवा, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. जाता जाता सुप्रीम कोर्टाने हेही म्हटलं होतं की तुम्ही जरी मेजॉरिटीने डिटर्मिन करा असं आम्ही म्हणत नाही आहोत, म्हणजे कोणाकडे जास्त आकडे आहेत, पण जर गरज पडली तर तेही बघायला हरकत नाही. स्पीकर साहेबांच्याकडे जर तुम्ही तो निकालाचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्यांनी घटनेतून बघताना मला ह्याच्यावरून हे ठरवता येत नाही की कुठली शिवसेना आहे अशा एका कन्क्लुजनला ते आले. तसंच पक्षश्रेष्ठींची हायरार्कीकडे बघून कोणाला काय करता येतं हे मला ठरवता येत नाही अशा दुसऱ्या निष्कर्षाला ते आलेत. मग राहतो त्यांच्याकडे फक्त एक पर्याय, तो म्हणजे मेजॉरिटी कोणाकडे आहे ते बघण्याचा. आणि ते बघताना त्यांच्या लक्षात आलं की न्यूमेरिकल मेजॉरिटी ही एकनाथजी शिंदेंकडे आहे. पण त्यांनी त्यामुळे ठरवलं हे म्हणणं चूक राहील. जर तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे की एका विशिष्ट दिवसानंतर एकनाथजी शिंदेंकडे क्लिअर मेजॉरिटी होती, ती निर्विवाद आहे, आजपर्यंत तशीच आहे ती स्थिती, हे माहीत आहे आपल्याला. पण जर का घटनेत अशा पद्धतीने कोणी पार्टी हायजॅक करू शकत नाही अशा तऱ्हेचं जर काही प्रथा असती, प्रणाली असती, मेथड असता, तर मग असं म्हणता आलं असतं की जरी यांच्याकडे मेजॉरिटी आहे तरी ही बरोबर नाही झालं. याच्याकरता घटना जेव्हा त्या अभ्यास केल्या गेला तेव्हा स्पीकरने स्पष्ट दिसत होतं की ह्या पर्टिक्युलर ज्या गोष्टी घडल्या याच्याकरता शिवसेनेच्या घटनेत काहीही उत्तरं दिसत नाहीत, किंवा या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने ते एक्झॅमिन केल्या जाईल किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर ॲक्शन घेतल्या जाईल याच्याबद्दल इट इज कम्प्लिटली सायलेंट. एकनाथजी शिंदेंच्या करता 1999 सालची घटना ही त्यांनी बेस धरता, वेरॅज ठाकरेजी म्हणत होते त्याच्यानंतर जी घटना दुरुस्ती झाली, मला वाटतं 2018 साली, ती धरा. माझा हाच प्रश्न आहे की मग ठाकरेंचं कुठे चुकलं की आपली घटना ही 2018ची ग्राह्य का धरली गेली नाही, असा सवाल जो त्यांच्या पुढे. आणि याच्यावर स्पीकर साहेबांनी लंब भाष्य केलेलं आहे. ही घटना कधी तिथे पोहोचली, ही माझी घटना आहे हे जे तुम्ही म्हणता, तेव्हा ह्याला नुसतं तुम्ही म्हणता म्हणून कशाला ॲक्सेप्ट केल्या जाईल. ही ॲक्च्युअली घटना शिवसेनेची आहे की नाही हे ठरवण्याकरता एकच मार्ग असतो, इलेक्शन कमिशनकडे जी रजिस्टर्ड घटना आहे ती असते. मग तुम्ही जर तुमची बदल झालेली घटना रजिस्टर तिथे केली नसेल तर ती का म्हणून ग्राह्य धरायची. मग ही आमची घटना आहे हे जेव्हा तुम्ही म्हणता तर मग ते सगळंच तपासावं लागतं. केव्हा पास झाली, कोणी सह्या केल्यात, घटना दुरुस्ती करण्याचा कायदा तुमच्या घटनेत आधीच्या काय पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीने ते केलं का नाही केलं. आणि हे सगळ्याची उत्तरं जर नाही 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 अशी आलीत तर मग हे कसं मान्य करायचं की नाही नाही ही घटना या पद्धतीने बदलल्या गेली. इट्स नॉट पॉसिबल टू डू दॅट. तसंच त्यांनी पलीकडे जाऊन घटनेबद्दल बोलताना आम्ही ह्या पत्रांनी ही घटना इलेक्शन कमिशनला पाठवली. मग ती पत्र पाहिली, 7 डॉक्युमेंट्स आहेत त्याची, एकाचाही दुसऱ्याशी संबंध लागत नाही. डॉक्युमेंट्समध्ये ह्या पत्राखाली आम्ही घटना पाठवतो असं कुठेच दिसत नाही. द स्पीकर सेज मी कशावरून विश्वास ठेवू की हो तुम्ही अशी अमेंडमेंट केली आणि ही घटना तुम्ही पाठवली, काहीतरी असायला हवं. आता याच्यातून एकच अर्थ निघतो की पक्ष जेव्हा अशी पावलं उचलतात
तेव्हा कुठेतरी या पावलांना एक फार मोठं महत्त्व आहे हे विसरतात. केली असेल घटना दुरुस्ती, म्हणजे हे वादातीत आहे. एव्हिडन्सवरून त्यावेळेला कोण हजर होते, मग त्यांना बोलवा रे साक्षीमध्ये, मग ते साक्ष पुरावे करून दाखवा. पण हे काहीच केलं नाही त्यांनी स्पीकर पुढे. इफ दे वॉन्टेड टू एस्टॅब्लिश की नाही आमची या तारखेची घटना आहे. इवन सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या केसेसमध्ये जे कंपायलेशन दाखल केलं त्याच्यात सुद्धा भलती घटना आहे जी की यांची होत नाही. सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये म्हटलं आमच्या समोरचे कागदच आम्ही ग्राह्य धरू, आणि स्पीकर म्हणत होता की मी सगळ्यांना कागद देण्याची मुभा देतो. सुप्रीम कोर्टाने पुन्हा सांगितलं नाही नाही तसं करता येत नाही, तुम्हाला फक्त आमच्या समोरचेच कागद घ्यावे लागतील. किती हात बांधून ठेवलेत त्यांचे बघा. जर हॅड ही बीन अलाउड टू रिसीव्ह एव्हिडन्स ऑन पेपर्स अदर देन दोज दॅट वर फाईल्ड इन द सुप्रीम कोर्ट, वेगळं पिक्चर निर्माण होऊ शकलं असतं. किंवा दोन पक्षकारांनी ठाकरे गटाच्या एव्हिडन्स देण्याच्या पलीकडे तिसरा माणूस उभा राहिला नाही तिथे. घटनेत अशी दुरुस्ती झाली, या पद्धतीने झाली, ह्या दिवशी झाली, हे हजर होतेत, हे हजर होतेत, हे हजर होतेत, हे त्यांना मी उभं करायची तयारी आहे माझी, त्यांना विचारून घ्या हे घटनेत दुरुस्ती झाली. काही नाही. नो फॅक्च्युअल वे ऑफ प्रूव्हिंग की अशी एक वेगळी घटना आहे ज्याच्यामध्ये हे असे वेगळे अधिकार आहेत. घटना दुरुस्तीत कायदेशीर सल्ला कुठेतरी कमी पडलाय ठाकरे गटात. कायदेशीर सल्ला म्हणण्यापेक्षा कुठेतरी राजकीय पक्ष, मी हे ठाकरे गटाशी सीमित ठेवत नाही, मी प्रत्येक राजकीय पक्षाबद्दल बोलतोय. कुठेतरी राजकीय पक्षांमध्ये गैरसमज आहे की आपला नेता सांगतो ती पूर्व दिशा, आणि नेत्याच्याही पलीकडे कायदा असू शकतो आणि कायद्याखाली सगळं काही चालायला हवं, हे नाही. मग ते नाही, ते त्यांनी म्हटलं ना, मग ते तसंच आहे. या पद्धतीने जर आपण विचार केला, नो मॅन इज ग्रेटर देन लॉ जे आपण म्हणतो ते कशा करता म्हणतो, शेवटी कायदा हा सार्वभौम आहे आणि तुम्ही त्याच्या खालचे वागणारे लोक आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये बसणारं तुमचं आचरण असायला हवं. तसं नसलं तर मग कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील. कधी निर्माण होतात जेव्हा फाईट येते, तेव्हा वादच नसतो तेव्हा तसंच चालू राहतं. मग कोणी कोणाला विचारत नाही, नाही आमच्या घटनेत आहे, कोण जाऊन बघणार आहे खरंच आहे की नाही, मग मागे जाऊन कोण बघणार आहे, अहो पण हीच घटना तिथे रजिस्टर झालेली होती का. आता राहिला प्रश्न पक्षाचं नाव आणि चिन्ह. उद्धव ठाकरेंना तुर्तास जे उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना असं जे दिले ते तात्पुरतं आहे, इलेक्शन कमिशनने दिलेलं. तर या निकालांचा त्याच्यावर कितपत परिणाम होईल, त्यांच्याकडे आता काय पर्याय राहतील की त्यांना निवडणूक जी अपेक्षित होतं की आम्ही शिवसेना आहे त्यामुळे पक्ष चिन्ह पक्ष नाव हे आम्हालाच मिळालं पाहिजे, पण तसं आता सध्याचे जे निकाल लागत आहेत, इलेक्शन कमिशन असू दे किंवा अध्यक्षांनी घेतलेला निकाल, उद्धव ठाकरेंपुढचे काय पर्याय राहतील. ह्याच्याकरता जितका सखोल अभ्यास सिम्बॉल्स रूल्सचा करायला हवा तेवढा माझा नाही आहे, पण तरी देखील तुम्हाला जे मला समजतं ते सांगतो. मला या पक्षाचं सिम्बॉल हवा आहे किंवा मला या पक्षाचं नाव वापरायचं आहे अशी डिमांड आता सध्याच्या स्थितीत फक्त एकनाथजी शिंदेंना करता येईल. ठाकरेंना म्हणावं लागेल की यांना देऊ नका कारण आमचं आहे, आम्हाला द्या ते म्हणू शकतात पण त्याला आधार त्यांना देता येत नाही. त्यांना हा जो निर्णय झाला हा ऑफ नेसेसिटी सुप्रीम कोर्टात चॅलेंज करावं लागेल, स्टे मागावं लागेल या निर्णयावर, ॲटलिस्ट लिमिटेड फॉर द पर्पज ऑफ इलेक्शन कमिशन डिसाइडिंग द मॅटर. कदाचित सुप्रीम कोर्ट पुन्हा त्याच्यात आदेश देतील इंटरिम नेचरचे किंवा देणार नाहीत, पण जर नाही दिलेत तर आजच्या मिनिटाला मला नाही वाटत यांना त्याची डिमांड इलेक्शन कमिशन पुढे करता येईल. आणि ती जरी केली तरी इलेक्शन कमिशन या लास्ट डिक्लरेशनचा इफेक्ट लक्षात घेऊन डावलू शकणार नाही. इलेक्शन कमिशन ही स्वतः ही एक घटनात्मक व्यवस्था आहे, इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी. जसे आपले स्पीकर इज अ कॉन्स्टिट्यूशनल ऑफिशियल. ही इक्वेशन्स लक्षात घेता एक दुसऱ्याच्या समतोल आहेत. मी यांचं मानतच नाही किंवा मी यांचंच ऐकेन त्यांचं ऐकणार नाही असा वाव नसतो. इट विल हॅव टू गिव्ह ड्यू रिस्पेक्ट टू दिस. मग ह्याच्यातला जर डिफरन्स असेल तर तो फक्त सुप्रीम कोर्ट सोडवू शकतं, म्हणून सुप्रीम कोर्टाकडे जाण्याला काही ऑप्शन नाही आहे त्यांना. व्हीपच्या बाबतीत सुद्धा अध्यक्षांनी स्पष्ट केलं,
प्रतोद म्हणून त्यांनी भरत गोगावले जे शिंदे गटाचे आहेत त्यांना मान्यता दिली आणि सुनील प्रभू यांना नाकारलं, कारण की सुनील प्रभू हे होते, परंतु जेव्हा बंड झालं आणि शिंदेंनी सांगितलं माझी शिवसेना, त्याच्यानंतर ते प्रतोद राहत नाही असं म्हटलं. तर ठाकरे गटाचा असा आरोप आहे की सुप्रीम कोर्टानं काहीतरी वेगळंच सांगितलेलं, त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आणि तुम्ही आम्हाला अमान्य कसं करता. खरं आहे. मग आता व्हीप कोणाचा मानायचा आगामी काळात किंवा आगामी अधिवेशनात? मग ठाकरेंचे जे आमदार आहेत तर त्यांना तो गोगावलेंचा व्हीप लागू होणार की कसं काय? तुमच्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. मी आत्ता ह्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. आजच्या मिनिटाला अजूनही खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे असं स्पीकरने डिक्लेअर केलं आहे. पर्यायाने ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना नव्हे हे क्लिअर आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेच्या व्हीपला दुसऱ्या शिवसेनेने ओबे करायची काहीही गरज नाही आणि ह्यांना त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याला वाव नाही, कारण ते तुमच्यातले नाहीच हे डिक्लेअर झालेलं आहे. एक्झॅक्टली मिरर ऑपोजिट सिच्युएशन त्यांना अवेलेबल होते. ह्यांनी काढलेला व्हीप शिंद्यांच्या माणसांनी उभे करायची काही गरज नाही आणि त्याच्यामुळे हे शिंद्यांच्या माणसाला अहो तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाय करतो म्हणण्याची काही प्रयोजनच नाही, स्कोप नाही त्याच्याकरता. देअरफॉर इन धिस सिच्युएशन ह्या प्रश्नाला प्रत्येक जणाचा व्हीप स्वतःच्या लोकांवर लागू होईल, इतरांवर लागू होणार नाही. श्रीहरी यांनी अतिशय स्पष्टपणे आणि मुद्देसूदरित्या सांगितले आहे की अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयानं त्यांना ज्या मर्यादा किंवा त्यांना जे मटेरियल उपलब्ध करून दिलेलं होतं त्यानुसार त्यांनी घेतलेला आहे. मात्र कोर्ट काहीही निर्णय घेऊ दे, अध्यक्ष काहीही निर्णय घेऊ दे किंवा दोन्ही गट दावा काही सांगू देत, शेवटी निर्णय जो आहे तो जनतेच्याच दरबारात होणार आहे. जनता जनार्दनच शेवटी ठरवेल की शिवसेना कोणाची आणि भविष्यात कदाचित राष्ट्रवादी कोणाची. त्यामुळे आगामी निवडणुकीत जेव्हा हे दोन्ही गटाचे किंवा एकाच पक्षातल्या दोन्ही गटांचे नेते आमने सामने जनतेच्या पुढे उभे राहतील तेव्हा जनताच आपला निकाल देईल आणि त्यानंतरच पक्ष, नाव, चिन्ह या सगळ्या गोष्टींना खरोखर अर्थ उरतो का, की जी मूल्य आहेत जी आजपर्यंत पारंपरिकरित्या मतदारांनी पाहत आलेली आहेत आणि जी फॉलो करत आलेली आहेत त्याला महत्त्व मिळतं, हे आगामी निवडणुकीनंतरच आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन सचिन शिंदे समे राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.